आमदार ट्रॉफी आपण हा क्रीडांगण पाहतोय. विनोददा वाघमारे यांचे ते शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. बघा, तुम्हाला आम्ही 2 रिव्ह्यू देणार आहोत, ज्याच्यामध्ये एक बिमरसाठी आणि एक रनआउटसाठी आपण रिव्ह्यू देणार आहोत. पण एक मिनिट, स्ट्राईक रोटेशन नाही आहे, दोन्ही एंड एकदाच सुटले तर ती स्ट्राईक मान्य धरली जाईल. आणि समजा एकानं स्ट्राईक सोडली एकानं सोडली नाही तर तो खेळाडू नॉट आउट राहील, त्याला त्याच्या एंडवर परत बोलवलं जाईल. हे नियम आम्ही तुम्हाला सांगतो. करूया मास्टर सुरुवात. आणि सचिन काकडे यांचे ते शुभागमन झालंय, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे आपण असणार दिसतो गेम ऑन गेम स्टार्ट. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. समोर फलंदाज पाहिले ना, सलामीची जोडी तुम्हाला खेलपट्टीवरती पाहायला मिळेल. सागर पाटील आणि त्याला साथ देत असताना फलंदाज समाधान वाघमारे. टॉस जिंकला वलवली टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला टायगर देवट टीमला. समोर सागर बॉलिंग ट्रॅकवरती, गोलंदाज पाहिलं तर ऋषी चौधरी याचा वापर केला वलवली टीमनं. सेकंड बॉल समोर सागर. सेकंड बॉल चांगला फटका ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत चेंडूची अडवणी होती तोपर्यंत सिंगलला दिला प्राधान्य. एका दाब्यानं वैयक्तिकांना संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज सागर पाटील. पहिलं षटक म्हटलं ना तर पहिलं षटक पॉवर सर्कलचं असतं, ज्या षटकामध्ये खरं सर्कलच्या बाहेर तुम्हाला अवघे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील आणि त्याच्या अवचित चांगली गोलंदाजी करावी लागते. आणि ती करत असताना या मॅचमध्ये ऋषी चौधरी मुख्य ट्रम्प कार्ड आता स्ट्राईक रोटेट झाल्या. स्ट्राईकवरती फलंदाज समाधान वाघमारे हा फलंदाज तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. हलक्या हातानं पुश केला, पुश करो खुश रहो, अगदी चेंडूला सन्मान दिला ना. या बॉलवरती देखील सिंगल पाहायला मिळेल. पण थोडं संयम शांत दिमागानं या मॅच मध्ये सुरुवात करत असताना सध्या देवस संघ 5 षटकांची मॅच या रणनीती भरपूर इम्पॉर्टंट असते आणि ती स्ट्रॅटर्जी खूप आखली या मॅचमध्ये. थोडंसं धीमी सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांना अगदी एका एका दाब्यानं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं आणि सांघिक फलकावरती दाबाला टोटल 2. पुढचा बॉल गोलंदाज ऋषी चौधरी. समोर सागर पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न, टायपिंग क्रिकेट झालं, रनआउटची संधी आणि इथे मात्र सेफ वापस क्रीजवरती पोहोचल्यात. कदाचित जर डायरेक्ट हिट झाले असते, डोकं पत्कारावं लागलं असतं सागर पाटीलला. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तरला मान्यता नाही आहे. इथे आली सिंगल, एका दाब्याला पुन्हा एकदा प्राधान्य दिला. चांगली गोलंदाजी, अगदी अचूक टप्पानं नियंत्रित अशी गोलंदाजी सध्या ऋषी चौधरी करतो या मॅचमध्ये. भरपूर चांगलं खेळ. सध्या वलवली संघ टॉस जिंकला आणि जो निर्णय घेतला ना त्या निर्णयावरती ठाम गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. तेवढीच ताकदवर गोलंदाजी सध्या आपण ऋषी चौधरीची पाहतोय. चेंडू फेकला ऋषीनं टोटल 5, ज्याच्यामध्ये धावा खर्च केल्या 4. मोठ्या फटक्यांपासून देखील थोडंसं वंचित ठेवलं सध्या ऋषी चौधरीनं. आपली गुणवत्ता सिद्ध करता पहिलीच मॅच एका साईडला वलवली आणि त्याला फाईट करतोय देवद. समोर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक बॅट्समन सागर पाटील, एक अष्टपैलू खेळाडू आणि सध्या तुम्हाला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल लो फुल टॉस, फक्त दिशा दिली, बॅकवर्ड्स कव्हर लेग क्षेत्ररक्षक येतील. शेवटच्या अंतिम मोमेंटला चेंडूची अडवणी, तोपर्यंत संधी होती आणि या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट झाल्या. चौकार आहे. तर यस निर्णय 4 धाबा चौकार. अंतिम बॉलवरती चौकार मिळाला. कदाचित क्षेत्ररक्षकाचा पाय बॉर्डरलाईनच्या बाहेर होता, पट्टीला टच झाला आणि त्याच्या कारणाने 4 धाबा मिळाल्या. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना नक्कीच देवस संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 8 या आकड्यावरती. बोला गणपती बाप्पा.
जे चांगलं संगीत आपण ऐकलं. गणरायाला मानवंदना देऊन या स्पर्धेची आपण सुरुवात केली आणि पहिलीच मॅच जिथे देवट टीमला फाईट करतोय खरं तर वलबली. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये ऋषी चौधरीनं चांगली गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा आल्यात बॅटिंग करत असताना देवट टीमसाठी. विकेट गमावलं नाही आहे हे शुभ संकेत असतील सध्या बॅटिंग करत असताना देवट टीमला. सागर पाटील यांना फलंदाज समाधान वाघमारे ही जोडी तुम्हाला अद्याप खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रत्नदीप चौधरी हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. 5 षटकांची मॅच आहे. किमान मी म्हणेन 55-60 हा लक्ष सेट करावा लागेल आणि त्या रणनीतीनुसार त्या ईर्ष्यानं फलंदाजी या मॅचमध्ये करावी लागेल देवट टीमला. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा आल्या. आता सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती हा दुसरा ट्रम्प कार्ड वलबली टीमचा गोलंदाज रत्नदीप चौधरी याचा वापर केलाय. समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंडवरती फलंदाज समाधान वाघमारे हा फलंदाज तुम्हाला इन ॲक्शन ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. थोडं स्पीडअप हवं आहे. वलबली संघ टाईम देखील अलर्ट केला जाईल. 4 षटकामध्ये तुम्हाला 20 मिनिटाचा टाईम दिला जाईल. गोलंदाज तयार. हो हा ट्रॅकर बॉल सरप्राईज केलं आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळेल. पण चांगली गोलंदाजी सध्या वलबली संघ करतोय. पहिला षटक दमदार राहिलं. ज्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा आल्या. आता सेकंड षटक फेकताना सुरुवात खूप चांगली नक्कीच गोलंदाज रत्नदीप चौधरीची पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट. समोर समाधान वाघमारे. चेंडूचा लाईन मिरिट पाहून खेळ करावा लागेल. चांगलं टार्गेट सेट करायचं तर तुमच्या फॉलो थ्रू मधनं चांगले फटके देखील गरजेचे आहेत. बॅटची एज हा ट्रॅकरचा बॉल आणि इथे फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टायगर 11 देवट टीमला. फलंदाज मैदानातून बाहेर झालाय समाधान वाघमारे. राष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील त्रिबार मानाचा मुजरा. पहिला धक्का लागला देवट टीमला. फलंदाज समाधान वाघमारे मैदानातून बाहेर झालाय. धावपुस्तकावरती धाबा पाहिल्याना तर 8 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना देवत संघ. पण चांगली गोलंदाजी होत्या. पहिला षटक दमदार राहिला. विकेट आलं नाही पहिल्या षटकामध्ये. मात्र धाबा वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला नक्कीच ऋषी चौधरीनं. जसा सेकंड षटक गोलंदाज रत्नदीप चौधरीवरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावरती अगदी ठाम गोलंदाजी या मॅचमध्ये. 2 चेंडू फेकले, दोन्ही डॉट आणि ज्याच्यामध्ये 1 विकेट समाधान वाघमारेची. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शुभम पाटील हा फलंदाज पाहायला मिळेल. हा ट्रॅकर बॉल जरूर होता. अगदी स्ट्रेट डाईव्ह केलं. क्षेत्ररक्षक वेगाने येतील, अडवतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि चित्याच्या चपलाईनं 2 धावा कंप्लीट झाल्या. पण धावेसाठी संघर्ष करावा लागेल कारण तुमचा आजचा संघर्ष आहे ना हे उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असता. त्याच्यामुळे चांगला टार्गेट सेट करायचं ना तर धावेसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि तो प्रयत्न सुरू आहे सध्या देवट टीमचा. 1 विकेट गमावलाय आणि या बॉलवरती 2 धावा आल्यात. 2 धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज रत्नदीप चौधरी. अप ट्रॅकर बॉल. परफेक्ट लाईन, परफ्यूम डिलिव्हरी. शरीराला अगदी सुगंधित करणारा बॉल डिलिव्हर केला. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता या मॅचमध्ये सिद्ध करत असताना रत्नदीप चौधरी हा दुसरा ट्रम्प कार्ड वलबली टीमचा. चांगली गोलंदाजी होती. जखडून ठेवण्याचा प्रयत्न मॅचमध्ये राहिला गोलंदाज रत्नदीप चौधरीचा अगेन्स्ट केणाऱ्या देवट टीमला. समोर फलंदाज शुभम. डावकाचा फलंदाज. चेंडू अभेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅच लँड. चेंडू डिलिव्हर झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. पण सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं भरपूर गरजेचं असतं. जेव्हा तुमच्या बॅटमधून षटकार चौकार येत नाहीये ना त्यावेळी तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या. धावफलक थोडंसं हलतं ठेवा जणू एक चांगला टार्गेट सेट होईल आणि तोच प्रयत्न मॅचमध्ये सध्या देवत संघ करतोय. मंगेश मान्यवरांचं शुभागमन झालंय. आधे गावचे प्रथम नागरिक या गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय श्री रमाकांतजी गरुडी साहेबांचं इथे शुभागमन झालंय. मनाच्या आणि हृदयाच्या अंतकडापासून साहेब आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. येस, ग्रामस्थांच्या साथीनं साकारलेला हा भव्य क्रीडांगण
आणि भरपूर चांगली स्पर्धा आपण आज एन्जॉय करता करता यस पंचांचा इशारा वाईट बॉल एक्स्ट्रा एकदा मिळाले बॅटिंग करत असताना देवट टीमला एका दाब्यानं संघ पुढे सरकलाय. संघ जाऊन पोहोचला फलकावरती दाबा पाहिला ना तर 13 या आकड्यावरती सध्या देवत संघ षटक दुसरं मार्गस्थ. चांगली गोलंदाजी रत्नदीप प्रहार करण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक फलंदाज बाद अजून एक धक्का बॅटिंग करत असताना देवट टीमला हा दुसरा धक्का लागतो. शुभम पाटीलची विकेट मैदानातून बाहेर. अगदी चांगली गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये साकारतोय वलवली संघ. 2 षटकांचं केलं तर समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिल्याना तर देवत संघ जाऊन पोहोचला तब्बल 13 या आकड्यावरती. 2 विकेट गमावल्यात. पहिली विकेट गेली समाधान वाघमारेची आणि सेकंड विकेट गेली शुभम पाटीलची. 2 धक्के लागले. सागर पाटील अद्याप केलपट्टीवरती आहे आणि त्याच्यावरती भरपूर अपेक्षा धरून बसलाय सध्या देवत संघ. त्याला चांगला खेळ या मॅच मध्ये करावा लागेल जर देवट टीमला चांगलं टार्गेट सेट करायचं आहे तर. तिसरं षटक दोन्ही गोलंदाजांना अगदी चांगलं योगदान दिलं. 100% कमिटमेंट दिली आणि देवट टीमला पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच सत्रामध्ये बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न सध्या राहिला मॅच मध्ये नक्कीच वलवली टीमचं. तिसरं षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हा तिसरा ट्रम्प कार्ड वापरलाय वलवली टीमना. गोलंदाज मनीष पाटील याच्यावरती विश्वास दाखवला. समोर सागर पाटील ज्याच्यावरती भरपूर अपेक्षात ॲज अ ओपनर आणि टीमचा सर्वाधिक चांगला प्लेअर म्हणून सध्या तो खेळपट्टीवरती खेळतोय. अष्टपैलू खेळाडू आता पूर्णपणे जबाबदारीनं देवट टीमची ती उचलावी लागेल सागर पाटील आपल्या खांद्यावरती. गोलंदाज मनीष पाटील ज्या रीतीनं 2 षटकामध्ये खेळ राहिलं नक्कीच वलवली टीमचं तशाच रीतीनं गोलंदाजी या षटकामध्ये करावे लागेल. मात्र समोर तितका धाकड खेळाडू सागर पाटीलला तुम्ही ऑन स्ट्राईक वरती पाहता. पहिलाच बॉल फुलटा चांगला फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच समालोचन कक्षाला दिली सलामी आणि टोकला पहिला ब्रँडेड षटकार. स्वागत केलं गोलंदाज मनीष पाटीलचं. फलंदाज सागर पाटीलनं पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. सेकंड बॉल चेंज स्पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. हे करावं लागतं जेव्हा तुमच्या बॉलिंगवरती अटॅक होतं ना तेव्हा तुम्ही व्हॅरिएशन दाखवा. तुमच्या स्किल असणं गरजेचं ना ते केलं. पहिल्या बॉलवरती षटकार जरवला त्याच्यानंतर बॅकअप देण्याचा प्रयत्न मॅचमध्ये राहिला मनीष पाटीलचा जिथे सन्मान दिला सागर पाटीलनं आणि मिळाली सिंगल बॅटिंग करत असताना देवट टीमला. एका दाब्याने आता संघ देखील पुढे सरकला. दाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. 5 षटकांची मॅच 2 धक्के लागल्यात. पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट आहे मॅच मध्ये देवट टीमला ती पार्टनरशिप बनवावी लागेल. प्रेम वाघमारे आणि फलंदाज सागर पाटीलला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा मनीष. इथे चांगली लेंथ लाईन गुडलंड स्पॉटवरून चेंडूला टेक ऑफ केलं. उचली भरपूर चांगली मिळाली. अगदी आपण विकेट पाहिलं पाठ विकेट आहे आणि त्याचा फायदा गोलंदाज मनीष पाटीलला मिळाला. इथे डॉट चेंडू पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी होते. जरूर एक षटका आलं त्याच्यानंतर बॅकअप देण्याचा प्रयत्न सध्या मनीष पाटील करता. धावफलकावरती दाबा पाहिला ना तर 20 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना टायगर 11 देवत संघ. पुढचा बॉल समोर फलंदाज प्रेम वाघमारे इन ॲट नंबर 4. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आणि इथे मात्र लाईन मिस केली. ऑप्स्टमच्या बाहेर बॉल होता. पंचांचा इशारा इट इज द बाईट. एक्स्ट्रा अभंतर एक धाव मिळाली बॅटिंग करत असताना देवट टीमला एका धावेनं 21 या आकड्यावरती श्री गणेश करत असताना देवत संघ. 21 धावा धाव पुस्तकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. समोर फलंदाज प्रेम प्रहार केला. अगदी चांगला फटका होता मात्र चेंडू चला फाईन रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत चेंडू फरार. 4 धाब्यांसाठी आलाय चौकार.
मधून पुढचा बॉल गोलंदाज मनीष पुन्हा प्रहार केलाय चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत आवकेच्या बाहेर चेंडू जाईल बॉडी नंतर षटकार येतो फलंदाज प्रेम वाघमारेच्या बॅट मधून अगदी प्रेमात पाडणारी फलंदाजी पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न आता इथे चांगली लाईन गोलंदाज मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळाला हा षटक थोडस मागणं राहिलं गोलंदाजी करत असताना वलवली टीमसाठी ज्या षटकामध्ये आपण पाहिला टोटल खर्च केला मनीष पाटीलनं 18 आणि संघ 3 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचला तब्बल 31 या आकड्यावरती पाटील साहेब माझी आमदार बाळाराम पाटील साहेब चषकाला नावाला आज चषकाला नावाला आयोजक विलास शेके आशु शेकेचं नाव लागलं गाजायला आयोजक आकाश मोकल दादाचं नाव लागलं गाजायला डीजे हा टायटल सॉन्ग तर खरं तर या स्पर्धेचा पाहता शेतकरी कामगार पक्ष म्हटलं तर कार्य करणारा आणि कार्यकर्ता घडवणारा पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि यांच्या माध्यमातून भरपूर चांगली स्पर्धा आज आदईच्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेची सुरुवात झाली आणि पहिलीच मॅच 3 षटकांचे केस समाप्त झाल्यानंतर बॅटिंग करत असताना टायगर 11 देवत हा संघ जाऊन पोहोचला 2 बाद 31 या आकड्यावरती पुढची मॅच आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया एका साईडला जय भवानी वाजेपूर आणि त्याला फाईट करे सुकापूर दोन्ही टीमच्या संघनायकांना मी विनंती करेन की इनिंग समाप्त होण्याच्या अगोदर तुम्ही व्यासपीठावरती येऊन राहा इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत चौथं षटक गोलंदाज सेकंड स्पेल घेऊन आलाय रत्नदीप चौधरी हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल संभसागर चांगला फटका अगदी मिड विकेटला चेंडू चाललाय क्षेत्ररक्षक येतील दुसऱ्या धाबेचा प्रयत्न रनआउटची संधी डेंजर झोन सागर पाटील योग्य तो निर्णय यस थर्ड अंपायरची मागणी इथे केली आहे तिसरा पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल WTC यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कव्हरेज केली आहे आणि पूर्ण सिस्टम आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या माध्यमातून पाहणी होती त्याच्यानंतर योग्य तो निर्णय दिला जाईल सागर पाटील सेफ पॉपर स्क्रीज वरती पोहोचल्यात की नाही यस फलंदाज बाद तिसरा बिग धक्का सागर पाटील ज्याच्यावरती भरपूर अपेक्षा धरून बसला होता देबस संघ आणि तो फलंदाज आपली विकेट सॅक्रिफाईस करतो रनआउट मध्ये शिकार झाला तिसरा धक्का तर तिसरा धक्का फलंदाज सागर पाटील मैदानातून बाहेर झाला या बॉलवरती सिंगल आली फलकावरती दाबा पाहिला ना तर 32 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना नक्कीच देवस संघ न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल 5व्या क्रमांकाचा फलंदाज गणेश वाघमारे हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती गोलंदाज या पुन्हा एकदा रत्नदीप चौधरी चांगली गोलंदाजी सध्या साकारते वलवडी टीम साठी हा ट्रॅकर बॉल उचली भरपूर मिळाली यस पंचांचा इशारा अतिरिक्त बाउन्स बॉल झाला ना वाईटचा इशारा गोलंदाज झाला ऑन देखील केलं जाईल 1 बाउन्स एक्स्ट्रा एक धाव मिळते बॅटिंग करत असताना देवट टीमला गोलंदाजाला ऑन केला 1 बाउन्स चांगली पंचांची भूमिका आज करते या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जयराम बालेराव सर असतील त्यांच्यानंतर याच गावचे आपण पाहता तर सत्यवान काकडे सर यांच्या माध्यमातून न्यायमूर्तीची भूमिका आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते त्यांचे आभार आमच्या समेत आज स्कोरिंग मध्ये याच गावचा एक उत्कृष्ट स्कोरर म्हणून ज्याला सातत्यानं आपण पाहतोय असे स्कोरर आमचे कुणाल दादा शेलके यांना पाहता त्यांचा देखील आभार चांगली स्कोरिंग इथे आता डॉट चेंडू पाहायला मिळेल धावसंख्या स्थिर फलकावरती डबल तिरी 33 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना टायगर 11 देबाद गोलंदाज तयार रत्नदीप वेगवान बॉल यस लाईन मिस केली ऑप्स्टमच्या बाहेर बॉल होता इट इज द वाईट
अवांतर धाबा सध्या खर्च करतोय रत्नदीप चौधरी. पुन्हा एकदा योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी मॅच मध्ये करावी लागेल. टोटल धाव पुस्तकावरती 34 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना देवस संघ. समोर फलंदाज पाहिलं ना गणेश वाघमारे हा फलंदाज स्ट्राईक वरती पाहता. प्रहार करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी पासून दूरचा प्रवास रत्नदीप चौधरी करतोय आणि चांगली गोलंदाजी. अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळेल. पण जसजसे डॉट चेंडू खेळतील ना जो टार्गेट मनामध्ये सेट केला होता ना देवट टीमनं त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकत नाही. जर त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं ना तर किमान तुम्हाला प्रत्येक बॉलवरती धाव येणं हे गरजेचं आहे. अशा स्थितीमध्ये केलेले डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील देवट टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार रत्नदीप चौधरी. हा फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत इनटू द स्लॉट फेकून दिला आउट ऑफ द प्लॉट. इट्स अ बिग हिट 6 रन. आलाय फलंदाज गणेश वाघमारेच्या बॅटमधून. या फटक्यानं दिलासा देखील दिला जाईल. पुन्हा एकदा प्रहार. ओहो सुपर सुपर से भी ऊपर सलग पाक टू पाक दुप्पट षटकार किसतोय गणेश वाघमारे. चांगली फलंदाजी अगदी या मॅच मध्ये पाहायला मिळतं. मंगेश, खरं तर गणेशला तुम्ही मैदानामध्ये बघता सुरुवातीच्या यंदाच्या सीझन मध्ये थोडंसं आउट ऑफ फॉर्म, परंतु जशी देवाची स्पर्धा पार पडली तिथे जो कॉन्फिडन्स मिळाला ना तिथून हा खेळाडू खास खूप काही चांगला बनत चाललाय आणि इम्प्रूव्हमेंट बघतो आपण. प्रेशर आला गोलंदाज रत्नदीप वरती. एका धाब्यानं आता संघ देखील पुढे सरकला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचलाय 47 या आकड्यावरती. 2 षटकामध्ये चांगली कामगिरी केली, चांगली गोलंदाजी होती खरं तर वलवलीत टीमची. मागील 2 षटक आपण पाहिले ना थोडेसे मागणे राहिले आणि एक चांगला टार्गेट या मॅच मध्ये सेट करत असताना टायगर 11 देवस संघ 3 विकेट गमला तरी देखील संघर्ष भरपूर चांगला. जबाबदारी होती ना गणेश वाघमारे आपल्या खांद्यावरती उचलली आणि चांगली फलंदाजी साकारता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॅटची एज. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडूची अडवणी होत्या तोपर्यंत संधी साधली आणि एक धाव कंप्लीट केली. एका धाब्यानं आता पाहिलं ना षटक देखील चौथं समाप्त झालं. 4 षटकांच्या अखेरीस टायगर 11 देवस संघ जाऊन पोहोचल्या 3 बाद. तब्बल 48 चला पुढची मॅच आपण टॉस साठी पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया. मॅच पाहायला मिळेल एका साईडला खरं तर जय भवानी वाजेपूर आणि त्याला फाईट करेल सुकापूर. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी यावं. अगदी वेळेवरती ही स्पर्धा आपल्याला कव्हर करायची आहे. आज 8 संघांचा बॉल पाहता सुपर 8 साठी आजच्या दिवसामध्ये 2 संघ लकी ठरतील जे सुपर 8 साठी क्वालिफायर होतील. चार षटकांचे खेळ समाप्त झाला. 24 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना देवस संघ जाऊन पोहोचला तब्बल 48 या आकड्यावरती. 2 षटकांचा आपण पहिलं खेळ पाहिलं. पहिल्या षटकामध्ये ऋषी चौधरीने खर्च केला 8. सेकंड षटक आपण रत्नदीपचं पाहिलं ज्या षटकामध्ये 5 धावा होत्या. 2 षटकामध्ये भरपूर चांगला खेळ. अवघ्या 12 बॉलमध्ये फक्त 13 खर्च केला. त्याच्यानंतर मागे 2 षटक पाहिले तर तिसरं षटक मनीष पाटीलनं फेकलं ज्या षटकामध्ये 18 आणि चौथा षटक सेकंड स्पेल रत्नदीप चौधरीवरती देखील प्रहार केलं ज्या षटकामध्ये 17. या चारही आपण षटकांचं विश्लेषण केलं. बॅटिंग करत असताना देवस संघ पोहोचला 48 या आकड्यावरती. चला टॉस साठी वाजेपूर आणि सुकापूर दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण यावं.
तर चौथा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुयोग म्हात्रे हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. समोर फलंदाज पाहिलं ना स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रेम गणेश वाघमारे हा फलंदाज करतो तुम्हाला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक वरती प्रेम वाघमारे दोन्ही फलंदाजांना चांगले योगदान दिला. आता अंतिम षटक म्हटलं तर स्लॉगरचं षटक ज्या षटकामध्ये तुम्हाला प्रहार आणि प्रहार पाहायला मिळतात असा षटक घेऊन आला गोलंदाज सुयोग म्हात्रे. पहिलाच बॉल चांगली गोलंदाजी चांगली लेंथ आणि पहिलाच बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. पण अशा रीतीनं गोलंदाजी करावी लागेल. धाबेवरती ब्रेक लाभायचं ना तर सुयोग म्हात्रेला चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता मॅचमध्ये सिद्ध करावी लागेल. समोर फलंदाज गणेश वाघमारे ज्याच्या बॅटमधून आपण सलगचे 2 षटकार पाहिलेत. क्षमता प्रोटेक्शनना आता शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी साकारावी लागेल. मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी 5 चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. कोलबट टप्प्याचा बॉल होता आणि ज्याच्यामध्ये चकवा दिला फलंदाज गणेश वाघमारे. सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज सुयोग म्हात्रेंना. शेवटचा षटक फेकतं अगदी चांगली गोलंदाजी 2 बॉलवरती अगदी लेंथ चांगली होती लाईन चांगली होती आणि चकवला फलंदाज गणेशला. हा फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड्स कव्हर लेगला 1 टप्पा इन ॲक्शन चेंडूला उचलती फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. पण अंतिम षटक कसं फेकावं ना याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये देतोय गोलंदाज सुयोग म्हात्रे ज्यानं 3 चेंडू फेकले अवघ्या फक्त एकच धाव खर्च केली. आता स्ट्राईक देखील रोटेट झाली. स्ट्राईकवरती प्रेम वाघमारे हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. फलकावरती धाबा पाहिला 49 49 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचला टायगर 11 देवत संघ. पुढचा बॉल गोलंदाज सुयोग म्हात्रे. समोर डावकाचा एक विस्फोट खेळाडू 1 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक 10 धाब्यांचे योगदान दिलाय. प्रेम वाघमारे हा फलंदाज तुम्हाला इन ॲक्शन ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. थोडं स्पीडअप हवंय वलबली संघ लक्ष असू द्या. पुढचा बॉल गोलंदाज सुयोग म्हात्रे. प्रहार केला चांगला फटका आहे अलाउन द कार्पेट केलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न रनआउटची संधी अजून एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4 चौथा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. बॅटिंग करत असताना टायगर 11 देवट टीमचा. तर रनआउटचा शिकार प्रेम हा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. चौथा धक्का लागला बॅटिंग करत असताना देवट टीमला. फलकावरती धाबा पाहिला तर 50 धाबा कंप्लीट करत असताना सध्या टायगर 11 देवत. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक कसं फेकावं याचं ज्वलंत उदाहरण देतोय सुयोग म्हात्रे. चांगली गोलंदाजी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला. मागे 2 षटक पाहिला चांगला खेळ झाला देवट टीमचा. आता खरं तर अगदी धाबेवरती अंकुश लावलं गोलंदाज सुयोग म्हात्रेनं ज्यानं चेंडू फेकले 4 आणि अवघ्या फक्त 2 धाबा खर्च केल्या या ओव्हरमध्ये. गोलंदाज सुयोग म्हात्रेनं दमदार कामगिरी चांगली गोलंदाजी वलवली टीमसाठी सुयोग करता. समोर फलंदाज पाहिलं स्ट्राईक एंड वरती गणेश वाघमारे हा फलंदाज तुम्हाला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. पुढचा बॉल चांगला फटका ऑफ साईडला केला. क्षेत्ररक्षक येथील वेगाने 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न पुन्हा अजून एक रनआउटचा शिकार. तिसरा फलंदाज रनआउटचा शिकार झालाय आणि 5वा धक्का लागला बॅटिंग करत असताना टायगर 11 देवट टीमला. मारा अशी गोलंदाजी सुयोग म्हात्रे करता. या ओव्हरचा आपण विचार केला अगदी चांगली गोलंदाजी धाबेवरती डिस्ब्रेक लावलं सुयोग म्हात्रेनं. पुढचा बॉल सुयोग ओहो यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. अंतिम बॉलवरती विकेट. अशा रीतीनं सत्र देखील समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना
टायगर 11 देबट टीमनं धाबा जमा केल्या टोटल 51 आणि सेकंड सत्रात लक्ष प्रभास या मॅच मध्ये करावा लागेल. वलवली टीम समोर प्रभास असेल 30 बॉल आणि 52 धाब्यांचं लक्ष हा मॅच मध्ये पार करावा लागेल. हा शुभ सन्मान करत आहोत. या स्पर्धेसाठी उपस्थित राहणारे मान्यवर शुभ सन्मान करूया आपण अदई गावचे विद्यमान सरपंच, या गावचे प्रतिष्ठित नागरिक, राजकीय वसा जपणारे हे प्रतिबिंब आणि सन्माननीय रमाकांत गरुडे साहेबांचा आपण करतोय इथे हा शुभ सन्मान. विद्यमान ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय रमाकांत गरुडे साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. मी बालू शेख यांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण इथे करावा. आदर्श व्यक्तिमत्व, आदई गावचा विकास हा सर्वांगीण ध्यास आणि ही जणू काय संकल्पना मनाशी बाळगली आणि या संकल्पनेतून आज आदई गावाला खर तर विकसित होताना आपण बघतोय. त्याचं श्रेय विद्यमान ग्रामपंचायत सरपंच या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय रमाकांत गरुडे साहेबांचा हा शुभ सन्मान इथे होत आहे. पुढचा सन्मान आपण करूया विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय विलास शेळके. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय विलास शेळके साहेबांचा इथे शुभ सन्मान. मी विकी मात्रे याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण इथे करावा. शुभदार शाल, प्रेम, सौंदर्य आणि या सुगंध याचं प्रतीक ठरणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण निरंतर आपल्या मनामध्ये राहावी या म्हणून या स्पर्धेचं एक सन्मान चिन्ह आपल्याला देऊन आम्ही इथे शुभ सन्मानित करत आहोत सन्माननीय श्री विलाजी शेळके. तर पुढचा सन्मान आपण इथे करूया माजी सरपंच हे डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय रुपेश पाटील यांचा आपण इथे शुभ सन्मान करत आहोत. मी सुशांत शेळके यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्री रुपेश पाटील माजी सरपंच यांचा शुभ सन्मान आपण इथे करावा. अनेक संघांना ते सातत्याने आपण टी शर्ट पुरस्कृत करताना देखील बघतो आणि ते सन्माननीय रुपेश पाटील माजी सरपंच या गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. पुढचा सन्मान आपण करूया समाजसेवक सन्माननीय एकनाथ मोकल साहेबांचा आपण इथे शुभ सन्मान करत आहोत. मी शुभम शेळके यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय एकनाथ मोकल यांचा इथे हा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे करावा. सन्माननीय श्री एकनाथ मोखल साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. युवा डॅशिंग शुभम शेळके यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. पुढचा सन्मान आपण करूया सन्माननीय हरीश शेळके यांचा आपण इथे शुभ सन्मान करणार आहोत. त्यांना मी विनंती करेन की आपण यावं. तर हरीजी शेळके यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत आणि तो करण्यासाठी मी विनंती करेन बालू शेळके यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करावा. माजी सरपंच सन्माननीय हरीश शेळके यांचा हा आदरातिथ्य शुभ सन्मान. त्यानंतर संतोष म्हात्रे यांचा आपण करूया हा शुभ सन्मान. मी विकीला विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्री संतोष म्हात्रे यांचा हा शुभ सन्मान आपण इथे करावा. सातत्याने या मंडळीचा आज जादई गावाला आपण सातत्याने प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये हे खूप मोठं मोलाचं योगदान असतं आणि त्यांचं योगदान हे सातत्याने आपण फार मोठं पाहिलंय. या सर्व मान्यवरांचा आम्ही
हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सन्माननीय संतोष म्हात्रे यांचा हा शुभ सन्मान. यानंतर मी विनंती करेन श्रावण शेळके यांचा आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. त्यांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय श्री श्रावण शेळके यांचा हा शुभ सन्मान. तर मी विनंती करेन इथे सुशांत शेळके यांना की आपण आपल्या शुभ सन्मान करावा. मी विनोद वाघमारे यांना विनंती करेन, एक गुणवंत क्रिकेटर देखील राहिलेत आज आणि तेवढेच चांगले ऑर्गनायझर देखील. पुढचा सन्मान आपण करूया या गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व केडी शेळके, एक गुणवंत आणि अभ्यासू क्रिकेटर. सातत्याने आज आपण बघतो की राजकीय वसा हा जोपासला गेला. विकी म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय केडी शेळके यांचा हा शुभ सन्मान आपण इथे करावा. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि गुणवंत क्रिकेटर ज्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला क्रिकेट खेळला, त्यांचा हा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. पुढचा सन्मान आपण करूया आमचे विनोद वाघमारे यांना विनंती मी करेन की आपला शुभ सन्मान आपण इथे स्वीकारावा. त्यासोबत जहानमान मित्रमंडळाचे अध्यक्ष आकाश वाघमारे आपण देखील या व्यासपीठावर आणि युवा आणि डॅसिंग क्रिकेटर एक प्रतिभाशाली क्रिकेटर मयूर वाघमारे आपण देखील या. सन्माननीय दत्ता पालेकर आणि गणपत चौधरी वलवली यांचं आगमन झालंय. क्लीन बॉल झालेत. तर या मान्यवरांना मी विनंती करेन, दत्ता पालेकर आणि गणपतजी चौधरी यांना विनंती, आपण देखील व्यासपीठावर या. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा सन्मान आपण करूया आमचे गोल्डन मॅन अशुभाई शेळके यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. त्याने आम्हाला अगोदरच सांगितलं की वैभव सन्मान माझा करू नका, परंतु आमचं कर्तव्य आहे. तुम्ही आमचे पाहुणे आहेत या क्रिकेट शृंखलेसाठी. जरी घरची आणि गावची स्पर्धा असली तरी तुमचं योगदान सातत्यानं मोठं राहिलंय. अशुभाई शेळके यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. मी निलेश वाघमारे यांना विनंती करेन, आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. चला, सुकापूर संघाचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईन व्हा. जसे षटक संपेल तसं आपण टॉस करू. वाजे संघाचे कॅप्टन इथे आलेत. मी निलेश वाघमारे यांना विनंती करेन, आपण व्यासपीठावर या. दोन्ही कॅप्टन आता इथे आलेत. 11 स्टार सुकापूर आणि जय भवानी क्रिकेट क्लब वाजेपूर यांच्यामध्ये. मी सन्माननीय सरपंच साहेब रमाकांत गरुडे साहेबांना विनंती करेन, तर हेड अँड टेल कॉल करायचंय तुम्हाला. सरपंच साहेब आपण इथे या. कॅमेऱ्यामध्ये आपण कॉल कोण करेल? सुकापूर. टेल इज अ कॉल. यस, दिस इज अ टेल. तर नाणेफेकी कॉल जिंकले टीम 11 स्टार सुकापूर संघाच्या कॅप्टन. अभिनंदन. टॉस जिंकलाय, पहिल्यांदा निर्णय काय घ्याल? पेंडिंग असेल निर्णय. सर्व खेळाडू आलेत आपले. आलेत. कसं वाटतं आयोजन? कारण 5 दिवसाचं शृंखला आहे, प्रत्येक सामना तुम्हाला 5 षटकांचा खेळा मिळेल. कसं वाटलं आयोजन? आयोजन तर खूपच भारी आहे, त्यात काय बोलायलाच नाही. याच्या अगोदर तुम्हा दोघा संघादरम्यान कधी मॅच झाली आहे? नाही, अजूनपर्यंत तर नाही. पहिला सामना आहे आमचा.
शुभेच्छा. सुकापूर संघाने टॉस जिंकला, डिसिजन पेंडिंग आहे. वाजपूर संघ तुम्हाला देखील तोच प्रश्न मी विचारेन, कसं वाटतंय आयोजन? खूप छान आयोजन आहे, मजा येईल खेळायला. आज स्क्वॉड मध्ये काय चेंजेस? नाही नाही विश ऑल द बेस्ट. 11 स्टार्स सुकापूर वन द टॉस, डिसिजन पेंडिंग. काही क्षणामध्ये ते निर्णय आम्हाला देतील. विश ऑल द बेस्ट. जाऊया आता मैदानामध्ये. कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होते सौरभ पाटील दहिसर यांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू सो मच वैभवजी भोपी, थँक्यू सो मच बंकेजी पाटील. आला तमाम लाडक्या क्रिकेट रसिकाचे करूयात. गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आधई आयोजित आमदार चषक 2024 भव्य दिव्य क्रीडांगण झालंय. क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची दैवता आली आहे ती आज या आधई क्रीडा नगरीमध्ये. आला तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्य सुसर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. कुलस्वामिनी कुलदैविता आई एकवीराला वंदन करून महाराष्ट्राच्या राजदेवत राजा शिवछत्रपती बळकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा, छत्रपती संभाजी महाराजांना देऊयात या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा. जी मराठी भाषा ज्या मायबोलीने, ज्या मातृभाषेनं आपल्याला अभिमानानं बोलण्याची संधी दिली, ही भाषा श्रीकृष्णाला सांगितलेली अर्जुनाला गीता, ही आपली मातृभाषा. ही मातृभाषा स्वराज्याची निर्मिती जी जाऊ मातेनं दिलेला छत्रपती शिवाजी महाराजांना हा शब्द, ही तुम्हा मांची मातृभाषा. ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गातातून गायलेल्या संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची तुम्हा अम्मांची ही मातृभाषा. ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेल्या लता मंगेशकर, प्रल्हाद शिंदेची ही मातृभाषा. ही मातृभाषा आपल्याला जिनं खऱ्या अर्थानं ओळख करून दिली. ही बॅट आणि चेंडूची क्रिकेटमय मातृभाषा. आणि आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात या आधईच्या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ही रायगड म्हटली तर छत्रपती शिवाजी महाराजांचं पायगुण लागलेली ही रायगड कर्मनगरी. ही रायगड म्हटली तर अधवीर क्रांतवीर वासुदेव बलवंत फडकेंची ही पायस्पर्शानं झालेली रायगड म्हटली भूमिपुत्रांचा कैवारी दिबा पाटलांची ही मायभूमी. आणि याच आधई गावानं दिलेला क्रिकेटर आपण केडीना पाहिला आणि या आधई गावानं दानशूर देता पाहिला. गोल्डन मॅन आदू शेळके सारखा ज्यानं गोरगरिबांचा दैवत, गोरगरिबांचा हक केला धावणार आहे, याच गावची सुपुत्र तुम्ही आधई शेळकेला पाहिलं. आशू शेळके करूया देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जाऊयात आता मैदानाकडे. आमच्या पंचांच्या भूमिकेत मोहन पंच, आमचे जयराम भालेराव आणि आमचे स्क्वेअर लेगचे पंच तुम्ही पाहता सत्यवान काकडे. आणि मॅच जिथे सुरू आहे टायगर 11 देवत त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते टीम श्री गणेश वलवली. टायगर 11 देवत टीमनं उभारल्या 51 आणि आता उभारायच्यात त्यात तुम्हाला 52चं टार्गेट सेट केलं मैदानामध्ये. आमच्या सुशेलके दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या सुशेलके दादा. चला टीम आदईचा कॅप्टन या रवी शेलके आणि त्याच्यानंतर मुकुंद आपण देखील या. आणि षटक क्रमांक 2 काही मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित. त्याच्यानं टॉस झाला. आमची कॉमेंट्री तुमच्यापर्यंत पोहोचती नाही आहे. आता फरफेट आम्ही पोहोचू. फटका दमदार आहे, बॉल साला एक्स्ट्रा कव्हरला, वन बाउन्स इनटू द फॅन्स. व्यासपीठाला दिली मानवना ठोकला. हा दमदार, दर्जेदार, शानदार, रुबाबदार हा चौकार 4. तुम्ही पाहता धावपलकावरती 13-52चा पाठलाग करायचा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि तो बॉलर आला पेटूच्या दुसऱ्या षटकामध्ये शुभम पाटीलचा वापर केला. कॅप्टन कूल त्याच्यावरती दिली जबाबदारी. पहिलं षटक खूप छान राहिला, 7 धावा खर्च केला, 2 महत्वाच्या विकेट. षटकातील पुढचा बॉल अंडरम बॉक्स टाईपचा टापिंग स्ट्रोक पाहिला. बॉल लॉंग ऑनला झाला बॉडी लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत या बॉलवरती तुम्ही पाहता 1 आली आणि सिंगलनं स्कोर पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता तर धावपलकावरती धावा त्या 14 जर्सी नंबर 14 संजू सॅमसम. धावपलकावरती तुम्ही 14 स्कोर पाहता. 3 फलंदाज बाद झाल्यात. ऋषी चौधरी अजूनही मैदानामध्ये आणि त्याला साथ देतो.
विशाल जो 5व्या क्रमांकावरती आलाय स्ट्राईक एनला, विशालला पाहता, नो स्ट्राईक एनला तुम्ही पाहता तो ऋषीला. षटक दुसरं प्रगतीपथावरती, षटकातील पुढचा बॉल पडका दमदार गॅप मध्ये चालला, मन विकेटला फिल्डर लॉंग ऑनचा जोपर्यंत जाईल तोपर्यंत दुसरी धाव होईल का? थ्रो डायरेक्ट आला होता, यष्ट्यांना वेध झाला असता, नक्कीच इथे धोका झाला असता. आता जर तर मध्ये क्रिकेट नाही आहे मित्रांनो, तुम्हा मला खऱ्या अर्थानं क्रिकेटनं वेळ लावला. या टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रा लाला या आदईच्या क्रीडा नगरीमध्ये. आदईनं दिला तुम्हाला केडी सारखा एक जबरदस्त सबलू क्रिकेटर, एक काळ गाजवला. आणि त्या काळात जर खऱ्या अर्थानं WTC लाईव्ह असतं तर केडीची तुम्हाला फलंदाजी ऑन लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून पाहिली असती. आणि आता आमच्या मुख्य व्यासपीठावरती क्रिकेटनं जोडलं नाटक केडी सर तुम्हाला इथपर्यंत घेऊन तुमच्या क्रिकेटला तुमच्या कार्याला सलाम देऊयात आणि जाऊयात क्रिकेटच्या थर्राराकडे. तुम्ही आम्ही एन्जॉय करता गावदेवी शिवशंभू क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक आपले शेतकरी कामगारचे एक दमदार आमदार तुम्ही पाहता बलराम साहेब पाटील. फटका चांगला एक चाललाय कव्हर बॉडी लाईनला, झालीये चुकी मस्फिल, बॉल चाललाय सीमा पार, आला आणखीन एक चौकार 4. जय श्रीराम. अर्थातच 22 जानेवारी माझा श्रीराम पुन्हा एकदा अयोध्येला येणार आहे. वनवासाला 14 वर्ष गेला आणि त्याच्यानंतर आता 500 वर्षानंतर आपले श्रीराम प्रभू अयोध्येला येणार आहेत. म्हणून दिवाळी नक्कीच साजरी करा. त्या दिवा एका श्रीराम प्रभूला नक्कीच लाभा. 22 जानेवारी प्राण प्रतिष्ठा हिटमॅन रोहित शर्माच्या माध्यमातून होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं वेस्टर्न कल्चर 2% आहे आणि हिंदू 80%. आपण वेस्टर्न कल्चरला फ्युचर करतायत ते हिंदूंना, आपण वेस्टर्न कल्चरला का फ्युचर करतो? कारण की जर विचार केला क्रिसमस नाताळला तुम्ही ईसाई 2% असतात, तुम्ही क्रिसमस नाताळ साजरा करता. अर्थातच शाळेमध्ये कॉलेजमध्ये तुम्ही मुलांना लहान लहान, अरे मग मी पण एक सांगतो की वेस्टर्न कल्चरची लोक या श्रीराम प्रभू अर्थातच अयोध्येला तो दिवा लावतील का, राम बनवतील का? आणि अर्थातच 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज बनवतील का? त्याच्यानंतर एकादशी आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी आहे, त्याला विठ्ठल रखमाई बनवतील का? हा प्रश्नचिन्ह वेस्टर्न कल्चर हिंदूंना फॉलो करतो, आपण त्यांना का फॉलो करता? मित्रांनो जय श्रीराम आहे. नक्कीच 22 जानेवारीला धूमधाम आहे. प्रत्येकाच्या गावगावमध्ये कळस आणि अक्षता देखील येतात. जोरदार सत्र आदई गावामध्ये देखील आले असेल, ते देखील साजरे. आम्ही कटआउट बॅनर पाहिले येताना एंट्री केली तेव्हा. आणि खऱ्या अर्थानं वेस्टर्न कल्चरला फॉलो करण्यापासून हिंदू आपण हिंदू 80% हिंदू धर्माला फॉलो करा. जाऊ मॅच मध्ये. बॉल इथे मात्र खूप चांगला होता, पडला नंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. षटक क्रमांक 3. बॉलिंग ट्रॅक वरती सागर पाटीलला. का नाही सागर पाटीलला कॅप्टन जबाबदारी दिली? पहिल्या षटकामध्ये त्यांना धावा खर्च केल्या होत्या 7, विकेट महत्वाच्या 2. आणि आमच्या सोबत याच गावचे एक सुपुत्र ऑफ द स्कोरर ऑफिशियल स्कोरर म्हणून उंच भरारी आणि ते नाव अर्थातच कुणाल शिलके. तुमचं देखील स्वागत करूयात. डीजे बरू तुझं देखील स्वागत. आमचा आवाज चांगल्या रीतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. आणि WTC जे आम्हाला खऱ्या अर्थानं ओळख या लाईव्हनं दिली, आमची घरबसल्या जे मायबाप प्रेक्षक आम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून पाहतात त्यांचं देखील स्वागत. आणि खास करून या मंडप डेकोरेटर्स देखील स्वागत करू. आम्हाला मुख्य व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून आज बसायला भेटला आणि भव्य दिव्य रंगरंगोटी करण्याचं काम या डेकोरेटनी केलं. आणि खऱ्या अर्थानं आज पंच देखील आमच्या सोबत जयराम भालेराव आणि त्याच्यानंतर सत्यवान काकडे याच गावचे सुपुत्र. आणि खऱ्या अर्थानं सत्यवान काकडे तुमचं देखील आम्ही आभारी आहे, आम्हाला बोलण्याची संधी दिली. त्यानंतर आमचे समालोचक मित्र याच पनवेल क्रिकेट असोसिएशनचे जे गटप्रमुख आहेत वैभव भोपी सर, तुमचं देखील स्वागत करू. मंगेश पाटील तुमचं देखील स्वागत. आम्ही सौरभ पाटील दहीसर तुमचं स्वागत करतोय. जाऊयात मॅचकडे. हा ट्रॅकर होता, पडला नंतर बॉलला उंची घेतली, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. हा लाईट डॉट. षटक क्रमांक 3. वैयक्तिक तुम्ही दुसरं पाहता, सांघिक कोट्यातील 3. आणि हे षटक सागर पाटील आला. लक्ष 52 आहे. स्कोरबोर्ड वरती 20 धावा धावपलकावरती. लाईव्ह आमचे सीओ राहुल उलवेकर, कॅमेरामॅन आकाश अजय, तुमचं देखील दोघांचं स्वागत करू. साहिल या लाईव्हचे प्रोफायडर साहिल देखील आहेत, नन्या देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत. आणि हा चेंडूवाला तो मात्र पुन्हा एकदा डॉट. लागोपाठचे 3 बॉल डॉट आल्यात. आणि खऱ्या अर्थानं सलामीला आलेला ऋषीला
बॅटमधनं मोठे फटके येऊन देत नाही. याचं कारण त्याची हतूकता बेजूकता सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत आणि त्याचा वापर करतोय. रिव्हर्सचा वापर, हटवण झाली आहे डॉबल हॉर्डॉनची. बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. आता रिव्हर्स सहस्र बाहेर काढलं, त्यात झालाय सक्सेस, ठोकला हा चौकार, थर्ड मारला, 4-4. लवकरच येत आहे. आज 350 वर्ष झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माझ्या हृदयावरती होटावरती काय येत असतं प्रत्येकाच्या. जिजाऊच्या पोटी जन्मला हा छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जन्मला हा छावा छत्रपती संभाजी राजा. आणि महाराजांबद्दल म्हणावंसं झालं, तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगडात होती. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगडात होती, पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची ताकद माझ्या शिवरायांच्या रक्तात होती, शिवरायांच्या रक्तात होती. देऊयात छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा. भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची दैवता, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची जत्रा ती आली आहे त्या आधईच्या क्रीडा नगरीमध्ये. 5 दिवसासाठी ती लागलेली ही जत्रा. सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. आणि रिवर्सच्या माध्यमातून काय फटका सजवला, त्याला माहिती आहे ऋषीला. 3 बॉल डॉट आले, सरळ बॅटनं धावा येत नव्हत्या, 3 बॉल डॉट आले. रिवर्स सहस्र जसं बाहेर काढलं ना, आठवण झाली डॉबल हॉर्डॉनची, आठवण झाली ग्लेन मॅक्सवेलची. कार रिवर्सचा फटका तुम्ही पाहिला आणि या 4 धावीन करता हा शॉट. चौकारनं स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता तो 24 या आकड्यावरती, 24 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. 14 चेंडू 28 अजूनही गरज आहे. रिवर्स पुन्हा एकदा फिल्डिंग आहे, तिकडे फिल्डर आहे, बॉल आलाय डॉट. 24 धावा धावफलकावरती. 24 जर्सी नंबर कृणाल पांड्या, 24 जर्सी नंबर. आता समीकरण बनला बॉल 13, 28 आणि खऱ्या अर्थानं जसा सागर आला तसा सागरनं एक चौकार जरी खाला असला तर त्याची गोलंदाजी त्याला खूप काही सांगून घेत. खांद्याचा पूर्णपणे वापर, ॲक्शन पहा, बॉल रिलीज करण्याची सर्व गोष्टी चाड्याकड्या, सर्वांचा भंडारा, गोलंदाजी दमदार. हा बॉल देखील आलाय डॉट आणि इथे फलंदाज झाला, बात लागला तो या टीम बॅटिंग करत श्री गणेश वलवली टीमला मैदानावरती. धावफलकावरती धावा 24 आणि समीकरण बनलं 12 मध्ये बनवायच्यात 28. जी सरासरी तुम्हाला 10.40 ची सुरुवातीला होती ती आता आली आहे ती 14.ची. खऱ्या अर्थानं चांगलं डीजे संगीत वाजवतात ते डीजे परू. हे संगीत तुम्ही पाहिलं साई बाबाचं. इरादे रोज बनते हैं, बनकर बिगड़ जाता है, शिरडी वही जाता है जिन्हें साई बाबा बुलाता है. बोला ओम साई राम. या नक्कीच सौरभ, ओम साईराम. खरं तर आपण आमच्या सोबत बघतो आकाश वाघमारे आहेत. खरं तर थोड्या दिवसा अगोदर ते शिर्डी पदयात्रा करून आलेत आणि त्यासोबत आपण विनोद दादांना देखील बघतो. खूप मोठे साई भक्त आहेत आणि खरं तर खूप चांगलं तुम्ही वक्तव्य केलं. कारण साईबाबा म्हणतात की मत सोच तेरा इरादा क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता. आयुष्यामध्ये प्रेरणा हवी असेल तर आपण जरूर शिर्डीला जा. तिथं नव्याने आपल्या आयुष्याचं व्यवस्थापन आणि सुरुवात आणि नवीन ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये मिळते. मॅच खूप सुंदर बनली आणि चांगली बनेल कारण दोन्ही संघ तेवढेच ताकदवान आहेत. आणि जाऊया आपण सौरभकडे लगेच. तर खऱ्या अर्थानं WTCचा जर मॅन कॅमेरामॅन पूर्वेश शेलके या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील खऱ्या अर्थानं
स्वागत करू आमच्या टेक्निकल रूम मध्ये. राहुल आम्हाला माहिती देतात, सर्व कॅमेरामॅन त्याच्या हाताखालून गेलात. पूर्वेश खऱ्या अर्थानं शिकवलेली कला तू देखील गुरुवेस, तुला देखील देऊयात या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि जाऊयात मॅचकडे. इथे बॉल शिल्लक आहेत 12 मध्ये बनवायच्या धावा 28 आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला मोहन फडके आला बॉलिंग ट्रॅक वरती. हे षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे आणि खऱ्या अर्थानं दिवतगावला दिलेला कोहिनूर एक जबरदस्त तेज तर्रार गोलंदाज आमच्या समोर मयूर वाघमारे, तुमचं देखील सहर्ष स्वागत करूयात. शहरी क्रिकेटमध्ये एक जबरदस्त भन्नाट वेगचा हा देवतगावचा सुपुत्र आमच्या सोबत आज मॅचला एन्जॉय करतोय. मयूर, तुझं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. षटकातील पहिलाच बॉल, यू मस्ट डेफिनेटली हिट. यष्ट्यांना घेतलं जातंय, चुंबन केली जातीये, किस फॉर रिशर डिस्टन्स. पहिला लागणारा या बॉलवरती पहिला यश प्राप्त केला मोहननं आणि लागणारा मैदानावरती श्री गणेश वलवली टीमला हा धक्का 5वा. चांगलं संगीत आई एकविरा कुलस्वामिनी कुलदैविता अग्रे कोळांच्या हकेला धावणारी ही माऊलीचं हे संगीत तुम्ही पाहिलं. चुकल्यावरती कान धडते, पडल्यावरती घेते आवरून. चुकल्यावरती कान धडते, पडल्यावरती घेते आवरून. आणि जेव्हा जेव्हा मी आयुष्याला कंटाळतो ना, तेव्हा आई एकविरा घेते मला सावरून. असं हे संगीत DJ परूच्या माध्यमातून गुणगुणत आहे त्या आधईच्या क्रीडा नगरीमध्ये. धावफलकावरती तुम्ही धावा पाहता, स्कोर थांबलाय 24 वरती. आता समीकरण 12 बॉल 28 होतं. पहिल्या बॉलवरती विकेट, पहिलं यश मिळालंय. 11 मध्ये 11 28. फटका उडवला मस्तामिंग आणि पकडलाय झेल. इथे काय झेल पकडला, कारबॉल कमाल, एक नंबर. आणि खऱ्या अर्थानं लॉंगॉनचा खेळाडू गेला धावत आणि कुठेतरी झेल घेतला. एलिव्हेशन त्याचा बॅलन्स जात होता सीमारेषेच्या बाहेर. त्यांना बॉल फेकला मिन विकेटच्या क्षेत्ररक्षकानं, मात्र त्याला साथ दिली. हा दोघांचा कॅरी केला झेल. अप्रतिम कॅच ऑफ द कॅच ऑफ द मॅच पकडलाय झेल. संपला बॅट्समनचा खेळ. शुभम पाटील इथे गोडे त्यांना साथ दिली, त्यांना देखील झेल कॅरी केला. सन्माननीय श्री बंधू शेळके यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर या. आमच्या आदयचे ग्रामस्थ जेवढे आले सगळ्यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन असणार दिसतं बा. मंचाच्या आजूबाजूला आपण राहू नका, मुख्य व्यासपीठावर येऊन आपण असणार दिसतं बा, ही आपल्याला विनंती आहे. का झेल होता लॉंग ऑनला. फिल्डर सागरचा बॅलन्स जात होता, त्यानं बॉल उडवला, रिलीज केला आतमध्ये. त्याच्यानंतर शुभम पाटीलनं खऱ्या अर्थानं दोघांचा झेल होता. अप्रतिम झेल खऱ्या अर्थानं सागरचं स्वागत करू. गोलंदाजी देखील दमदार. ऑन अ हॅट्रिक. अफील हलकीशी होती गोलंदाजाची आणि बॉलला हा डॉट. हे षटक तुम्हाला म्हटलं या मॅचचं टर्निंग पॉईंट षटक आहे. या ओव्हरमध्ये धावा येतील किती धावा 6 बॉलमध्ये बॅलन्स राहतील. आणि त्याच्यानंतर मोहन सांगतो माझ्याकडं सर्व गोष्टी आहेत, मला अनुभव आहे. माझा अनुभवपणा लावत असताना त्यानं 2 बॉलवरती 2 विकेट, या बॉलवरती डॉट. 9 बॉल 28चं समीकरण. फटका उडवलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 1 बाउन्स इनटू द फाईन. सोकला मेन विकेट बाउंड्री पॉईंटला क्लिअर करत असताना आला बॅट्समनच्या बॅटमधनं हा चौकार 4.
ती शिवाजी महाराजांचं संगीत. छत्रपती ही पदवी कोणाला नाही आहे. 350 वर्षापूर्वी झालेले छत्रपती शिवाजी महाराजांना ही पदवी आणि अर्थातच हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून खूप त्यांचा कारभार राज्य होते राजे कारभार. संध्याकाळी ते ना हरिनाम कीर्तन देखील करायचे. संत तुकारामांच्या कीर्तनाला जायचे. म्हणूनच हरिपाठाचा हा गोडवा लागला आपल्या समाजाला खऱ्या अर्थानं. आणि जब्यात मॅचकडे ऑन द कार्पेट बॉल चालला लॉंग ऑनला. फिल्डर येणार सागर. तोपर्यंत या बॉलवरती एकच धाव आली आहे. एकनं स्कोर पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 29 या आकड्यावरती 7-23. तुम्ही समीकरण पाहिलं 14 मध्ये 28 करायच्या होत्या. त्यानंतर 13-28, 12-28, 11-28, 10-28, 9 तुम्ही 28, 8-24 पहिल्या 7-23. हे चांगलं अपडेट आमच्यापर्यंत देत आहेत. कुणाल तुमचं देखील स्वागत करू. जाऊयात मैदानाकडे. षटकातील पुढचा बॉल फटका दमदार आहे. खोदून काढला अक्षरशः. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेला वेगानं साईड स्किन जवळ आणि चालला शेवटच्या बॉलवरती आला. हा संघर्षाचा शंखना ठोकत असताना ठोकला हा चौकार 4. गोल्डन मॅन आशु शेके आदई त्याचा गाव. गोल्डन मॅन आशु शेके आदई त्याचा गाव. गाडी फॉर्च्युनर गाडीवरती हाय बाबा किंगर नाव. आशु शेके गोल्डन मॅन त्याचा फेमस झालाय नाव. आशु शेळके गोल्डन मॅन त्याचा फेमस झालाय नाव. आशु शेळके गोल्डन मॅन त्याचा फेमस झालाय नाव. तर 19 गाडी नंबर शोभून दिसतय भारी. गाडीची काच करतच खाली आशूला बघताना पोरा. चांगले संगीत याच गावचे सुपुत्र आशु शेळके. गाडीवरती बाबा किंग आजोबा अर्थातच मिस देखील करतात. आणि 7719 नंबरवाला आशु शेळके हा रायगड ठाण्यामध्ये ज्याचं नाव आज मात्र मोठ्यानं घेतलं जातं. गोरगरिबांसाठी झटणारा हा एक युवा कार्यकर्ता. त्याला देखील देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून तुम्ही पाहता. शिल्लक आहेत बॉल 6 मध्ये 19 अजूनही करायचा. मॅच इथून संपली नाही. मॅच बनवू शकते. 6-19 बनताना पाहिल्या, 6-36 पाहिल्या, 6-29, 6-28, 6-30 देखील पाहिल्यात. तर 6-19 बनवू शकतात या मैदानावरती. अशा पल्लवीत आहेत आशिष पाटील वरती ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला. अशा पल्लवीत आहेत कुणाल पालेकर वरती. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला प्रेम वाघमार आहे. ज्याला 5 बॉल 11चं आता समीकरण बॅटिंग केली तो आला. आता तुम्ही पाहता तो बॉलिंग ट्रॅक वरती. पटकावला कार्पेट बॉल झाला लॉंग ऑफच्या फोल्डर कडे. तोपर्यंत या बॉल वरती थ्रो थोडा खराब आला. विकेट किपर बॅकिंग तुम्ही पाहिल्या. आणि एक धाव समीकरण आता बनला. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 मध्ये 18 करायचे आहेत अजूनही जिंकण्यासाठी. मॅच श्री गणेश वलवली टीमला. आणि मॅच जिंकेल कोण हे देखील समीकरण लागला. प्रेक्षक देखील आमच्यासोबत जोडलात जे युट्यूबच्या माध्यमातून. त्या प्रेक्षकांचं देखील करूयात सहर्ष स्वागत. मैदानामध्ये जे प्रेक्षक आहेत आमचे मान्यवर त्यांचं देखील स्वागत करू. 5 बॉल मध्ये बनवायच्या धावा 18. 5 बॉल 18. 3 मोठे फटके. लाईन खराब आहे. लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा आला सत्यवान काकडे सरांचा की बॉल वाईट आहे. 100 स्वरूपाची धाव. आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 35 या आकड्यावरती. चेसिंग कंपल्सरी, ड्रेसिंग कंपल्सरी. 5 मध्ये आता बनवायच्या धावा 17. 3 मोठे फटके, 3 षटकार. मॅच जिंकायचे असेल श्री गणेश वलवली टीमला. गती परिवर्तन व्हॅरिएशन या बॉलमध्ये होतं. फटका व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. गती परिवर्तन असं वाटलं बॅट्समनला बॉल तेज तर राहील. हुशार आहे गोलंदाज, हुशार आहे, चालाक आहे. प्रेम वाघमार आहे. त्यानं गती कमी केली आणि हा बॉल आला तो मात्र डॉट. आता समीकरण तुम्ही पाहता 4 बॉल 17ची अजूनही गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 563 या सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता स्क्वेअर लाईक मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक कव्हरला पाहता फटका चांगला गॅप मध्ये चालला.
बॉडी लाईनच्या दिशेनं सेराबीजींना स्वागत असा ठोकली दडकाली ठोकला प्रेम वागणावारेवरती हा चौकार 4. तीन 13 मेरा 13 असंच काही चाललंय मैदानामध्ये. माय जिंकणार कोण या मैदानावरती. हा मोठा फटका यॉर्कर टाकला खोलात टाकला ब्रह्मास्त्र वापर केला प्रेमनं आणि अशा रीतीनं दुसरी धाव होईल का नाही होणार. आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात बाद धक्का लागला. तो श्री गणेश वलवली टीमला मैदानावरती 6वा. नक्कीच 19 फेब्रुवारीला देव छत्रपती शिवाजी महाराज. नक्कीच 19 फेब्रुवारी सर्व विभागामध्ये सर्व गावागावामध्ये जल्लोषाने साजरे करा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल म्हणावंसं झालं तर जगणारे ते मावले होते जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता प्रत्येकाच्या डोक्याला मायना हात फिरवणारा माझा राजा शिवबा होता. फटका सजला बॉल चालला लॉंग ऑफचा फिल्डर वेगानं येईल तोपर्यंत या बॉलवरती आली आता सिंगल आणि पूर्णपणे मॅच आता गेली आहे ती टायगर 11 देवच्या बाजूनं. एक बॉल करायच्या तक्रार 1 मध्ये 14 देखील होताना पाहिल्यात 1 मध्ये 15 देखील आम्ही पाहिल्यात आणि 1-11 काय न होऊ शकत. एखादा चमत्कार एखादा पराक्रम असे चमत्कार पराक्रम खूप कमी होतात. आणि षटकातील हा शेवटचा बॉल फटका आलाय षटकार जरूर. आणि म्हटलं जातं ना वैभव सर वेळ गेली सत्ता गेली आणि आता शानपण सुटलं आणि ठोकला हा षटकार. 5 धावेनं हा सामना पराभूत झाला. तो श्री गणेश वलवली तुम्हाला देऊयात पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि जाऊ नका विनर मध्ये मॅच सेकंड राऊंडची पहिली मॅच प्लीज जाऊ नका. आणि खऱ्या अर्थानं श्री गणेश वलवली तुम्हाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. आणि केलेल्या चुका मॅचपासून तुम्हाला दूर होऊन गेल्या. आणि म्हटलं जातं ना की शाळेमध्ये जर सामाईला जर मार्क नाही भेटले तर वार्षिकमध्ये अभ्यास करा चांगले गुण भेटतील. आणि क्रिकेटचा अभ्यास करा. वलवली देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला तुमचं देखील अभिनंदन. आणि वेल डन बॉयज टीम. टायगर 11 देवत नावात टायगर नावातच दम आणि नावातच अर्थातच सर्व काही आहे. टीम जिंकली आहे ती मात्र देवत संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. मयूर वाघमारे तुमच्या टीम प्लीज सूचित करा कुठे जाऊ नका. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊयात आपण ज्यानं बॅटिंग करत असताना 7 बॉल 14 धावेची एक अप्रतिम पारी खेळली. आणि बॉलिंग करताना धावा सर 52 होत्या आणि चेस आली धावा डोंगर होता. सर्व 8वा फलंदाज देखील येऊन षटकार मारतो आणि त्यामध्ये आग ओकणारी गोलंदाजी षटक त्यांना फेकलं 2 आणि धावा दिल्या 11. 3 विकेट अष्टपैलू कामगिरी